अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भोसे येथे वसंत पंचमीचं औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि मंगलाष्टकांच्या सुरात हा भक्तिमय सोहळा संपन्न झाला। माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते। हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष महत्त्व असून या दिवशी भोसे येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तींची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली। विवाह सोहळ्यानिमित्त देवांना अत्यंत आकर्षक असा शाही पोशाख परिधान करण्यात आला होता। विजू देवा पावसे यांनी गायलेल्या मंगलमयी मंगलाष्टकांनी आणि टाळ मृदुंगांच्या गजरात हा विवाह सोहळा पार पडला। यावेळी भोसे गावासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी आणि विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या प्रसंगी रामदास खोडके गुरुजी आणि कल्याण महाराज शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणींच्या भक्तीचा महिमा सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या। आमच्या भोसे गावामध्ये हरिभक्त परायण गुरुवर्य भास्करगिरी महाराज देवगड संस्थान, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कराळे महाराज यांच्या शुभाशीर्वादाने गेल्या वर्षी भगवान परमात्मा पांडुरंगाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी अतिशय चांगले उपक्रम साजरे करतो। आज हा वसंत पंचमीचा रुक्मिणी स्वयंवराचा या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण कल्याण महाराज शिंदे हे उपस्थित राहिलेले आहेत। भोसे ग्रामस्थांतर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि पांडुरंग तर प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे। मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये पांडुरंग जावं म्हणून आम्ही हळदी कुंकाच्या निमित्ताने प्रत्येक माता भगिनीला या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सप्रेम भेट देण्यात आलेली आहे। आज त्या निमित्तानं प्रत्येकाच्या घराघरामध्ये पांडुरंग गेलेले आहेत आणि पांडुरंगाच्या कृपेने गावाची निश्चित भरभराट होईल असा आत्मविश्वास आहे। आणि या ठिकाणी आमच्या भोसे गावामध्ये फक्त भगवंतच नाही तर संत देखील परमपूज्य वामन भाऊ महाराज, हरिभक्त परायण भगवान बाबा, खंडोजी बाबा, गव्हाणे बाबा आणि नारायण महाराज यांच्या देखील मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। वातावरण अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे। सर्व ग्रामस्थ गुणागोविंदाने राहतात। भगवंताची अशीच कृपादृष्टी आमच्या भोसे ग्रामस्थावर राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। रामकृष्ण। आज भोसे ग्रामस्थांनी सर्व भाविकांनी अतिशय भगवंताच्या विवाहाचा प्रसंग अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी संपन्न केला आणि त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या सर्व माता भगिनींना भगवान पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एक आदर्श परिसरामध्ये एक आदर्श अशा प्रकारचा हळदी कुंकाचा कार्यक्रम, विवाहाचा कार्यक्रम आणि भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी भोसे ग्रामस्थांनी केला। सर्व ग्रामस्थांचं अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि जिल्ह्यातील एक आदर्श अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। भगवंताला सजवण्यासाठी अनेक जण या ठिकाणी प्रयत्न करत होते। स्वतःला सजवण्यापेक्षा भगवंताला सजवणारे भोसे भक्त परिवाराचे मनापासून या ठिकाणी एक शुभेच्छा त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो आणि दरवर्षी अशाच प्रकारचा कार्यक्रम करून महिलांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। विवाह सोहळ्यानंतर सुवासिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे देवस्थानच्या वतीने सुहासिनींना विठ्ठल रुक्मिणीची छोटी मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आली। तसेच सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळी आणि भाविकांसाठी संत्रा उद्योजक देविदास मधुकर टेमकर यांच्या वतीनं अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।